नामना नष्ट सदाचारो दास्याः संसर्ग दूषिताः. एका गावामध्ये कान्यकुब्ज नगरीमध्ये अजामिळा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. सदाचार संपन्न होता. त्याला सुंदर पत्नी होती. ती सुशील होती. आई वडील होते. सर्वांच्या बरोबर तो अजामिळा राहत होता. आणि एकदा अजामिळ्याला त्याच्या पित्यानं समिधा आणण्यासाठी वनामध्ये पाठवलं. तो वनामध्ये गेला. समिधा घेतल्या, फुलं घेतली आणि परत येताना उशीर झाला म्हणून आडमार्गानं यायला लागला. आणि जेव्हा तो आडमार्गानं यायला लागला त्यानं एक दृश्य पाहिलं. एक स्वैरिणी व्यभिचारिणी स्त्री एका पुरुषाबरोबर क्रीडा करत होती. दोघंही मद्य पिलेले होते. एक क्षणभर अजामिळ्याने ते दृश्य पाहिलं, मान खाली घातली आणि घरी आला. पण त्या दृश्यानं त्याच्या मनामध्ये एवढं घर केलं की त्या स्त्रीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. तो पुन्हा पुन्हा मनाला आवरायला लागला, पण पुन्हा पुन्हा तेच चित्र त्याच्या समोर दिसायला लागलं. आणि त्याच्यामुळं त्याचा इतका वाईट गंभीर परिणाम झाला की त्यानं आपल्या पत्नीला सोडून दिलं, आई वडिलांना सोडून दिलं आणि तो वेश्येच्या संगतीमध्ये राहायला लागला. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, आई वडिलांना सोडून दिलं, वेश्येच्या संगतीमध्ये राहायला. किती वर्ष राहिला? भागवतकार म्हणतात वयाच्या 88व्या वर्षापर्यंत वेश्येजवळ राहिला. तरीही त्याला त्याचं दुःख होत नव्हतं. वेश्येपासून त्याला 9 मुलं झाली. 10व्या वेळेस वेश्या गरोदर होती म्हणे. आणि एके दिवशी गावामध्ये भरपूर पाऊस पडायला लागला. पावसाळ्याचे दिवस होते. रात्र झालेली होती. भयंकर वर्षा होते. आणि अशा वर्षेमध्ये काही ऋषी मुनी त्या गावामध्ये आले. गावामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आता आपण जायला दुसऱ्या घराचा आश्रय घ्यायला आपल्याला वेळ लागेल म्हणून दार वाजवलं. त्या वेश्येनं दरवाजा उघडला. ऋषीमुनी म्हणाले आजच्या दिवस आम्हाला इथं थांबू द्या. वेश्या म्हणाली मी एक व्यभिचारिणी स्त्री आहे. तुम्ही माझ्या घरात राहिला तर मला आनंद होईल, पण तुम्ही राहू शकता का ते बघा. ऋषीमुनी म्हणाले इथं तर आम्ही थांबू शकत नाही, पण एक करू शकतो म्हणे, ज्याच्या घरात संत जातात त्याच्या घराचं कल्याणच होतं, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी सांगितलं बाई तू आत्ता गरोदर आहेस, म्हणून बाळ जेव्हा तुला मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेव. वेश्येनं ते मान्य केलं. ठीक आहे म्हणे. आणि मग यथाकाळी ती प्रसूत झाली. आणि प्रसूत झाल्याबरोबर तिला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. म्हणून मी सांगितलं कथेमध्ये नावं सुद्धा अशी ठेवावीत ज्याच्यामुळं भगवंताचं स्मरण होईल. अजामिळ्याला धाकटा मुलगा झाला. आहे नारायणाशी तळपाज पाणी, नारायणी रंगरी विप्रवाणी. सारखं नारायणाचं चिंतन व्हायला लागलं. नारायण उन्हात खेळतोय. नारायणा फार ऊन झालेलं आहे, आतमध्ये ये. नारायणा पाणी पी. असं प्रत्येक गोष्टीत नारायणाचं चिंतन व्हायला लागलं. आणि हळूहळू हळूहळू पापाचे पर्वत करून ठेवले होते त्याचा नाश व्हायला लागला. म्हणून म्हटलंय घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, 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 ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, महिमा ऐसा नामाचा महिमा. वेद शिणला झाली सीमा, वेद शिणला विठोबाचे. घेता नाम नाम नाम, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे.
वाह्या कोणी महात्यारे नामे तारिला निर्धारे नामे तारिला निर्धारे नामे तारिला निर्धारे घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळली बाबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती बाबाचे सेना पैसला निवांत सेना पैसला निवांत पाणी धानी पद बाबा सागरे ग सारणीचा पद जाणी सा पद जाणी सा पद जाणी सा सागरे ग सारणीचा पाणी धानी पद बाबा सागरे ग सारणीचा पद जाणी सा पद जाणी सा पद जाणी सा सागरे ग सारणीचा पाणी धानी पद बाबा सागरे ग सारणीचा पद जाणी सा पद जाणी सा पद जाणी सा सेफल नाम उच्चारित घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती आणि अशा वेळेस अजामिळाला फार वेदना व्हायला लागल्या. जेव्हा मनुष्य मरत असतो तेव्हा 1000 विंचू, काही ठिकाणी लिहिले 10,000 विंचू एकदम चावल्यावर जशा वेदना होतात तशी जीवाची तडफड होत असते. तशा वेदना जीवाला होत असतात. आणि मग अजामिळाला अशाच वेदना व्हायला लागल्या. अत्यंत तडफडायला लागला अजामिळा. आणि पलंगावर पडल्या पडल्या दारामध्ये खेळणारा आपला नारायण मुलगा जो आहे तो त्याला दिसत होता. इतक्यात प्राण जायची वेळ आलेली आहे. आणि प्राण जायच्या त्यावेळेस एकदम अजामिळाच्या समोर हातामध्ये शस्त्रास्त्र घेतलेले उग्र भयंकर रूपामध्ये असणारे यमदूत दिसायला लागले. काळे कुट्ट वेशाने आहेत, भयानक असे दात त्यांचे आहेत, तीक्ष्ण अशी नख त्या यमदूतांची आहेत. आणि ते यमदूत अत्यंत जोरात आता अजामिळाच्या प्राणांना खेचायला लागलेले अशी अवस्था निर्माण झाली. आणि जवळच खेळणाऱ्या नारायणाला बघितलं. अजामिळाच्या मुखातून शब्द निघाले, नारायणा धाव, नारायणा धाव. हे शब्द ऐकल्याबरोबर त्याच क्षणी विष्णुदूत तिथं प्रगट झाले. विष्णुदूतांना अजामिळाने पाहिलं. अंतःकरणामध्ये खूप भीती निर्माण झाली होती यमदूतांची, क्षणामध्ये नाहीशी झाली. यमदूत विष्णुदूतांकडे बघायला लागले, विष्णुदूत यमदूतांकडे बघायला लागले. यमदूतांनी सांगितलं, अहो तुम्ही तिकीट दुसरं काढले, दुसऱ्याच गावाला आलाय तुम्ही. हे तुमचं नाहीये, ही तुमची केस नाहीये, ही आमची केस आहे. यानं आयुष्यभर पाप केलंय. वयाची 88 वर्ष वेश्येच्या सहवासात घालवली आहेत. कधी देवाचं नाव घेतलं नाही. याला आता आम्ही नरकामध्ये नेणार आहोत आणि भयंकर यमयातना देणार आहोत. विष्णुदूत म्हणाले, त्यानं पूर्वी काय केलंय याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. यानं मरताना व्याकुळतेनं तल्लीन होऊन नारायणाचं नाव घेतलेलं आहे. म्हणून आता हा वैकुंठाचा अधिकारी झालेला आहे. आम्ही याला वैकुंठाला घेऊन जाणार आहोत. ते ऐकल्यानंतर यमदूत म्हणायला लागले, यानं काही तुमच्या देवाचं नाव नाही घेतलं. त्याला काय माहित नाहीये तो शंख चक्र गदा पद्म धारण करणार आहे, वैकुंठात राहणार आहे, आणि त्याचं नामस्मरण घ्यावं म्हणून नाही यानं नामस्मरण घेतलं. याच्या पोराचं नाव आहे म्हणे नारायण. आपल्या मुलाला यानं हाक मारली आणि तुम्ही त्याला वैकुंठाला कसं घेऊन चालला. तेव्हा ते विष्णुदूत बोलायला लागले की यानं जरी याच्या पोराला हाक मारलेली असली
तरी त्याच्याही आधीपासून नारायण नाव हे आमच्या भगवंताचं नाव आहे. कुठल्याही पद्धतीनं का होईना जो भगवंताचं नाव घेतो तो वैकुंठाचा अधिकारी होतो म्हणे. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषागहरम विदुः. एखाद्यानं संकेत म्हणून देवाचं नाव घेतलं, एखाद्याला मन स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषागहरम विदुः. एखाद्याला शिंक येते आणि शिंक आल्यानंतर सहज मुखातून नाव निघतं, रामा रामा असं नाव निघतं, पण एकदम तान्या बाळाच्या रूपामध्ये परिवर्तित झाले. मग भगवान म्हणतात मैया आता ठीक आहे ना. मैया म्हणते ठीक आहे सगळं देवा, पण आमची मुलं जन्माला येतात ना 2 हाताची असतात. झाले मैया आता. मैया म्हणते अजूनही ठीक नाही म्हणे देवा. आमची मुलं जन्माला येतात तेव्हा खेळणे आम्ही देत असतो, खेळण्यासकट प्रकट होतात का काय? शंखचक्र अदृश्य करा म्हणे. मग भगवंताने शंखचक्र अदृश्य केलं. म्हणे मैया आता ठीक आहे म्हणे नाही देवा आता काय. भगवंताला मैया म्हणते की आमची मुलं जन्माला येतात तेव्हा हसत नाहीत, रडतात. रडा देवा. रडायलाच लागले परमात्मा लगेच. आणि रडणं ऐकू आल्याबरोबर देवकी मैया घाबरली. म्हणे आता कंसाला कळेल, कंस येईल आणि कंस आल्याबरोबर माझ्या बाळाला घेऊन जाईल. म्हणून भगवंताला म्हणायला लागले देवा शांत बसा, शांत बसा, शांत बसा. भगवान म्हणाले काय करावं. जेव्हा हसत होतो तेव्हा रडायला लागलो, जेव्हा रडायला लागलो तेव्हा शांत बसा म्हणते. भगवंताला इंग्लिश येत होतं म्हणून भगवान म्हणाले आय एम व्हेरी कन्फ्युज. काय करू पण भीती वाटत असेल ना. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. पाणी वाढायला लागलं. आणि इकडे बघा वसुदेव नाही येणार, त्यांना वेळ नाहीये. इकडे बघा बरोबर यमुना मैया वाढायला लागलेली आहे. यमुनेचं पाणी वाढायला लागलेलं आहे. भगवान विचार करतात की यमुना दर्शन केल्याशिवाय सोडणार नाही. आणि गळ्यापर्यंत वसुदेवजींच्या जेव्हा पाणी आलं भगवंतांनी आपला छोटासा श्रीचरण टोपल्याच्या बाहेर काढला. यमुना जोरात उसळी मारते, भगवंताच्या चरणाला स्पर्श करते, चरण स्पर्शानं पुलकित होते आणि एका क्षणामध्ये शांत होते व भगवंताला रस्ता करून देते. भगवान वसुदेवजी निघालेले शेष माग छाया करून चालतायत आणि यशोदेच्या तिथे आलेले आहे. वसुदेवजींनी भगवंताला तिथे ठेवलंय आणि योगमायेला टोपल्यामध्ये घेतलेलं आहे. योगमायेला घेऊन वसुदेवजी आता पुन्हा कारागृहाच्या दिशेने येत आहे. यमुनेनं आत्ताही वाट दिली म्हणून एकदम द्वेषानं कंस त्या योगमायेजवळ आला. बघितलं तर 8वा नाही 8वी झालेली आहे. मग आता काय करावं. म्हणे 8वा असो नाही तर 8वी असू, सगळ्याला मारून टाकलं पाहिजे. योगमायेला हातामध्ये घेतलं, गडबड 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 फिरवलं, हातातून दिसटली, अष्टभुजा रूपानं प्रगट झाली. बोलिये अष्टभुजा माता की जय. त्या सुरक्षिततेमधून आले कसे अतिरेकी, गेले कसे घेऊन 8व्याला. नक्कीच सैनिक भ्रष्टाचारी असले पाहिजेत, नाहीतर भारतातीलच लोक मदत करत असली पाहिजेत. त्याशिवाय इथपर्यंत अतिरेकी येतात कसे. बॉम्ब येतात. नंद बाबाची बहीण सुनंदा धावत आली. बघितले तर अद्भुत सुंदर बालक आहे. त्या सुनंदेनं भगवंताला बघितलं, तात्काळ जवळ घेतला, हृदयाशी धरलं, डोळ्यातून गडगड गडगड अश्रू वाहायला लागले. भगवंताला पहिल्यांदा पाहणारी सुनंदा आहे. सुनंदा आपल्या सगळ्या मैत्रिणींना गोपिकांना बोलवायला लागली. सख्यांनो या, लाला भयो है, लाला भयो है. सगळ्या जणी आल्या. बघितलं तर भगवंताचं अद्भुत रूप. सुनंदेला सांगितलं अगं कुणीतरी जावं ग, जरा नंदबाबांना बातमी देऊन या. पहिली दुसरीला सांगते अगं कुणीतरी जावं ग, नंदबाबांना बातमी देऊन या. दुसरी तिसरीला सांगते अगं नमो नारायणाचा जप चालू आहे. तेवढ्यात ती गोपी आली आणि म्हणाली बाबा लालो भयो है, यशोदा को लालो भयो है. ऐकल्याबरोबर नंद बाबा असे नाचायला लागले. इंद्राने मृदंग वाजवायला सुरुवात केली. म्हणे नंद बाबांबरोबर सगळे देव आज गोकुळामध्ये अवतरलेले आहेत. आपल्या भागवत कथेमध्ये सुद्धा 100% सगळे देव अवतरलेले असणार आहे. त्यामुळे सर्व देवतांना नमस्कार करून भगवंताच्या प्रागट्य महोत्सवामध्ये आनंदाने सहभागी व्हायचंय. सकाळ झाली, एकाएकी बातमी समजली यशोदाला लाला झाले
रात्रीश्च उभेच संदे धर्मश्च जानाति नरस्य वृत्तम. पहिला साक्षीदार आहे म्हणे सूर्य. सूर्य साक्षीदार आहे म्हणून कुणी रात्री पाप केलं तर म्हणे सकाळी सूर्य बघतो आम्ही रात्री पाप करतो म्हणे रात्री चंद्र ठेवलेला आहे. आणि मग एखाद्याने सांगितलं चंद्र अमावस्येला नसतो मग आम्ही अमावस्येला पाप करतो, बळी देतो, बकरं कापतो, कोंबडं कापतो. मग एखाद्याने असं जर ठरवलं मग चंद्र तर अमावस्येला नसतो रात्री सूर्य नसतो मग त्याच्यासाठी तिसरा साक्षीदार ठेवलाय म्हणे वायू. आता अमावस्या असतो नाही तर पौर्णिमा असतो, वायू तरी असतोच असतो, त्यामुळे तो साक्षीदार आहे. बरं एखाद्याने सांगितलं आम्ही एकदम बंद खोलीत पॅक खोलीत, आता तो श्वास कसा घेईल पुन्हा हा प्रश्नच आहे. पण जरी ठरवलं जिथं वारच येत नाही तिथं जाऊन आम्ही पाप करू म्हणे तिथं आकाश असतं, वायू नसला तरी आकाश लिहून घेतं की यानं काय केलेलं आहे. आता कुठं जरी गेला पाप करायला कोणी म्हणेल आमच्या गावात नाही दुसरीकडं लांब जाऊन आम्ही पाप करतो, तिथं जरी गेला तिथं वायू असणार आहे, आकाश असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं पृथ्वी तरी असणार आहे. काय असा आदन तरी पाप करू शकणार नाही, पृथ्वीवर तरी असणार आहे. गाडीत जरी असला तरी पृथ्वीवर गाडी आहे ना, त्यामुळं पृथ्वी तिथंही आहे, भूमी आहे. एखादा म्हणेल आम्ही पृथ्वीवर नाही जलात पाप करू, जल सुद्धा एक साक्षीदार ठेवलाय त्याच्यासाठी. प्रत्येकाच्या माग यमराज चक्र रूपाने फिरतायत, काळ चक्र प्रत्येकाच्या डोक्यावर फिरतंय म्हणून तेही लिहून घेतात की आपण काय पाप केलेलं आहे. दिन म्हणजे दिवस सुद्धा आपला एक साक्षीदार आहे, रात्र सुद्धा साक्षीदार आहे. अशीच की यानं अजामिळानं खूप पाप केलेलं आहे म्हणून याला आम्ही आता नरकामध्ये नेणार आहोत. तेव्हा विष्णुदूतांनी सांगितलं याला काय करायचं याचं हे आम्ही तुम्हाला नाही सांगत, तुम्ही तुमच्या मालकाला विचारून या म्हणे. यमदूतांना आश्चर्य वाटतंय. विष्णुदूतांना सांगितलं आम्ही इथं येईपर्यंत परत तुम्ही जाऊ नका याला घेऊन. ते म्हणाले ठीक आहे. मग यमदूत यमाकडे गेले, यमाला सांगितलं की अजामेळा नावाचा एक मनुष्य आहे त्याला आम्ही घेऊन चाललो होतो पण विष्णुदूत तिथं आले आणि ते म्हणतात की त्याला वैकुंठाला न्यायचंय, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. यमदूतांनी सांगितलं अजामेळ्याला अजिबात यमलोकामध्ये आणू नका. यमदूतांनी विचारलं का, तेव्हा यमाने सांगितलं त्यानं मुलाच्या निमित्तानं का होईना नारायणाचं नाव म्हणजे भगवंताचं नाव घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो की कुणाकुणाला माझ्याकडे घेऊन यायचंय त्याची यादी दिली आहे यमानं, लक्ष देऊन ऐका. जिह्वान वक्ती भगवद गुणनामधेयं चेतश्च न स्मरति तच्चरणारविन्दं कृष्णाय नो नमति यच्छिरये कदापि तानानयद्वमसतो कृतविष्णुकृत्यान्. ज्याची जिव्हा कधीही भगवंताचं नाव घेत नाही त्याला माझ्याकडे घेऊन या. ज्याचं चित्त कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. हरि बोल. राधा गोविंद गोविंद हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद.
विचारला होता तो प्रश्न, म्हणून नारदजींचा आणि युधिष्ठिराचा संवाद इथं शुकाचार्य सांगणार आहेत. लक्षणा जी हिरण्यकश्यपूची आहे, दुसरी आहे दैवी वासना जी प्रल्हादाची आहे, तिसरी आहे मिश्र वासना, आसुरी वासना आणि दैवी वासना यांचा संगम म्हणजे मनुष्य असतो. आणि त्या मनुष्याच्या प्रवृत्ती, त्याला होणारा संभ्रम, शास्त्राच्या द्वारे होणारं त्या संभ्रमाचं निरसन, या सगळ्या गोष्टी आपल्याला या स्कंदाचं लक्षण आली होती. आणि भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण केल्यामुळे शिशुपाल त्यांचा द्वेष करत होता आणि शिशुपालाने भगवंताला खूप शिव्या द्यायला सुरुवात केली भर सभेमध्ये. शिशुपालाच्या आईला भगवंताने आश्वासन दिलं होतं की याचे 100 अपराध मी सहन करेन, आणि आज ते 100 अपराध पूर्ण झालेले होते. म्हणून भगवंतांनी सुदर्शन चक्र काढलं आणि शिशुपालाला मारून टाकलं. पण झालं असं की शिशुपालाच्या देहातून एक ज्योत निघाली आणि ती भगवंतामध्ये प्रविष्ट झाली. ज्यानं आयुष्यभर देवाचा द्वेष केला त्याची ही प्राणज्योत जेव्हा भगवंतामध्ये प्रविष्ट झाली, तेव्हा युधिष्ठिराने नारदांना विचारलं, नारदजी, हा शिशुपाल तर भगवंताचा द्वेष करणारा होता, मग तो नरकात जायला पाहिजे होता, त्याला भगवंतांनी स्वतःमध्ये लीन कसं काय करून घेतलं? हा प्रश्न विचारल्याबरोबर नारदजी त्या प्रश्नाचं उत्तर युधिष्ठिराला द्यायला लागले. नारदजी म्हणतात, शिशुपाल जन्मल्यापासून भगवंताचा द्वेष करत होता हे खरं आहे, पण द्वेष का होईना भगवंताचाच करत होता. आपण द्वेष करतो पण दुसऱ्याचा करतो, आपण प्रेम करतो पण दुसऱ्यावर करतो, पण शिशुपालानं द्वेष केला, द्वेषाचं साधनही भगवंताला बनवलं. म्हणून तस्मात केनात पिपायेन मनः कृष्णं निवेशयेत. कोणत्याही भावनेनं भगवंताचं चिंतन होऊ दे, ते कल्याणालाच प्राप्त होतं म्हणे. नारद म्हणतात, मला तर असं वाटतं युधिष्ठिरा, यथा वैरानुबंधेन मर्त्यस्तन्मियतामियात न तथा भक्तियोगेन इति मे निश्चितामतिही. जसं वैरानं एखाद्याचं चिंतन होतं, आपला वैरी बघा आपल्या डोक्यात एकदम भगवंतानी कसा उद्धार केला, ती कथा मी तुला सांगतो म्हणे. हिरण्यकश्यपू हा दितीचा पुत्र होता. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दितीला 2 पुत्र, आपण ती कथा पाहिली आहे तृतीय स्कंदामध्ये. दितीला कामबाधा झाली, त्याच्यातून राक्षस संतती उत्पन्न झाली. त्यातला पहिला होता हिरण्याक्ष. त्या हिरण्याक्षाला वराह अवतार घेऊन भगवंतांनी मारून टाकलं. तेव्हापासून हिरण्यकश्यपूने ठरवलं होतं की त्या विष्णूला मारून टाकायचं. माणसं देवालाही चॅलेंज द्यायला कमी पडत नाही, देवाला सुद्धा चॅलेंज देतात. आपल्या हातामध्ये काय आहे? अर्धा तास सुद्धा आपण जिवंत राहू का हे आपल्याला माहित नाहीये, एवढी सुद्धा सत्ता आपल्याला नाहीये. हे शरीर आपण माझं म्हणतो, पण या शरीराला रोग होतात. मग ते रोग आपल्याला का थांबवता येत नाही? जर माझं आहे तर त्याच्यावर मला सत्ता पाहिजे. आता हे भागवत माझं आहे, मग या भागवताला मी उचलू शकते, मांडीवर ठेवू शकते, बंद करून ठेवू शकते, काही करू शकते, त्याची सत्ता माझ्या हातात आहे. पण तसं आपलं शरीर जर आपण माझं म्हणत असू तर त्याच्यावर सत्ता आपल्याला पाहिजे. पण त्याला रोग होतात, शुगर होते, डायबिटीज होतो, आणखी काही होतं, हार्टचं ऑपरेशन होतं, अमुक होतं, तमुक होतं, तेव्हा आपलं काहीच चालत नाही. याचाच अर्थ हा देह पंचभूताकडून उसणा आणलेला आहे. देह हा उसणा आणला पाचाचा, आणि त्याचा स्वामी आहे तो फक्त परमात्मा. सर्वांच्या अंतरात्म्या मध्ये बसून तो सर्वांना वागवतो. म्हणून त्या परमात्म्याला शरण जाण्याची गरज आहे. आणि मग त्या हिरण्यकश्यपूने ठरवलं विष्णूला मारून टाकायचं. आता विष्णूला मारण्यासाठी आपल्याकडे सामर्थ्य पाहिजे. आणि मग सामर्थ्य कसं प्राप्त करावं तर म्हणे तप करावं. कुणाला प्राप्त करावं तपानं? म्हणे ब्रह्मदेवाला प्राप्त करावं. आणि मग तो हिरण्यकश्यपू कयाधूला सांगितलं की कयाधू, मी तप करण्यासाठी आता वनामध्ये निघालेलो आहे. कयाधू म्हणाली ठीक आहे. कयाधूला सांगून हिरण्यकश्यपू वनामध्ये निघाला. सगळ्या स्वर्गामध्ये खळबळ माजली. हिरण्यकश्यपू आता तप करायला निघालेला आहे. काहीतरी भयानक अशी आपत्ती आपल्यावर येण्याची शक्यता आहे. देवगुरु बृहस्पतींनी सांगितलं काळजी करू नका, आत्ताच मी जातो, तपामध्ये विघ्न आणतो. कारण असुराचं तप जगाच्या कल्याणासाठी नसतं, जगाच्या विनाशासाठी असतं. आसुरी प्रवृत्तीकडे जर काही शस्त्रास्त्र गेली तर त्याचा समाजाला दुष्परिणामच त्याला समाजाला भोगावे लागतात त्याचे. याकरता
हिरण्यकश्यपू झाडाच्या खाली एका बसलेला आहे आणि त्याचं तप सुरू झालं. एका पायावर उभं राहिला आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्यायला लागला. ब्रह्मदेव प्रसन्न हो, प्रसीद प्रसीद ब्रह्मदेव असं म्हणून प्रार्थना करायला लागला. तेवढ्यात बृहस्पती पोपटाच्या रूपानं तिथं आले आणि एकदम तो पोपट नारायण 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 म्हणायला लागला. पोपट नारायण नारायण म्हणायला लागल्याबरोबर हिरण्यकश्यपूला वाटलं अरे अरे आपल्या तपामध्ये विघ्न झालं, आज दिवस चांगला नाहीये, पंचांग बघून आलो नाही तप करायला, आपल्या शत्रूचं नाव हा घ्यायला लागला, म्हणून काय करावं, उद्या तप करावं. हे समजून हिरण्यकश्यपू घरी आला. कयाधूने विचारलं स्वामी घरी कसे काय आला, तपाला गेला होता ना. तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणाला कयाधू अगं तप करायला गेलो होतो, तपाची सिद्धता केली, तेवढ्यात तिथं एक पोपट आला आणि नारायण नारायण म्हणाला. कयाधूनं जेव्हा ते ऐकलं, कधीच देवाचं नाव न घेणारा पोपटाच्या निमित्तानं का होईना नारायण नारायण म्हणतोय, म्हणून कयाधूनं पुन्हा विचारलं स्वामी पोपट काय म्हणाला हो, म्हणे नारायण नारायण म्हणाला. स्वामी पोपटाने काय उच्चारण केलं, म्हणे नारायण नारायण केलं. स्वामी खरंच का हो पोपट नारायण नारायण म्हणाला, हो म्हणे नारायण नारायण म्हणाला. पुन्हा तिनं विचारलं स्वामी कुठल्या स्वरामध्ये नारायण नारायण म्हणाला हो, काळी 1 2 4 5 6 7 8 10 कुठल्या, तर म्हणे ते काही मला माहित नाही म्हणे हिरण्यकश्यपू म्हणतो, पण पोपट नारायण नारायण म्हणाला. असं म्हणत 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 कयाधूनं त्या हिरण्यकश्यपूकडून 108 वेळा नारायण नामाचा जप करून घेतला. आणि प्रल्हाद कयाधूच्या पोटामध्ये तेव्हा वाढत होता. हिरण्यकश्यपू पुन्हा दुसऱ्या दिवशी उठला, स्नान केलं आणि स्नान करून तपासाठी गेला. तपाला गेल्याबरोबर 1000 वर्ष हिरण्यकश्यपूनं भयानक असं तप केलं आणि तप केल्यानंतर इतकं कृश त्याचं शरीर झालं की फक्त हाडं शिल्लक राहिली म्हणे. वारूळ सगळे अंगावर साठलं होतं, मुंग्यांनी त्याचं मांस खायला सुरुवात केलेली होती. अशी घनघोर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यावर तपानं ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि हंसावर बसून कमळावर बसून ब्रह्मदेव समोर प्रकटले. ब्रह्मदेवानी हिरण्यकश्यपूला पाहिलं, आपल्या कमंडलू मधलं जल शिंपडलं. शिंपडल्याबरोबर हिरण्यकश्यपूला पुन्हा पुष्टी आली देहाला आणि पुष्टी आल्यानंतर हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवानी विचारलं तुझ्या तपावर मी प्रसन्न आहे. उत्तिष्ठ उत्तिष्ठ भद्रम ते तपस्सिद्धोसी काश्यप वरदो हमनुप्राप्तो प्रियता मीप्सितो वरहा. तुला जे काही पाहिजे असेल ते मागून घे असं म्हणल्याबरोबर हिरण्यकश्यपू अहंकारानं ब्रह्मदेवाला मागायला लागला. यदि दास्यभिमतान वरान्ने वरदोत्तम भूतेभ्यस्त्वद्विसृष्टेभ्यो मृत्युर्मा भून मम प्रभो नांतर बहिर दिवानक्तम अन्यस्मादपि चायुधैः न भूमौ नांबरे मृत्युर न नरैर न मृगैरपि. हे ब्रह्मदेवा मला वरदान द्यायचं असेल तर वरदान द्या की कुणाकडूनही तुम्ही निर्माण केलेल्या कुणाकडूनही मला मरण येऊ नये. मला पशुकडून मरण येऊ नये, मला मनुष्याकडून मरण येऊ नये, मला आत मरण येऊ नये, मला बाहेर मरण येऊ नये, मला जमिनीवर मरण येऊ नये, मला आकाशामध्ये मरण येऊ नये, मला अस्त्रानं मरण येऊ नये, मला शस्त्रानं मरण येऊ नये, मला 12ही महिन्यामध्ये मृत्यू येऊ नये असं मागून घेतलं. आणि प्रत्येक वेळेस ब्रह्मदेव तथास्तु तथास्तु म्हणायला लागले. आणि मग काय वरदान मिळालं. हिरण्यकश्यपू अतिशय अहंकारानं निघाला. राज्यामध्ये आल्याबरोबर पहिल्यांदा जिथं जिथं गोशाळा होती तिथल्या गोशाळेतल्या गायींना मारायला लागला, गो हत्या करायला लागला, ब्राह्मणाची हत्या करायला लागला. जिथं जिथं चांगले कर्म व्हायला लागले तिथं तिथं विघ्न घालायला लागला. जिथं जिथं यज्ञ होतोय तो यज्ञ बंद करायला लागला. असे आता शेकडो हिरण्यकश्यपू झालेले आहेत गो हत्या करणारे, लक्षात घ्या. फार अवघड झालेलं आहे सगळं आणि कुणालाच याचा सिरियसनेस राहिला नाही. सांगणाऱ्यालाही नाही ना ऐकणाऱ्यालाही नाही. ऐकणारे ऐकतात, सांगणारे सांगतात, निघून जातात, पण आपला त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग काय याचा मीही विचार करायचा आहे आणि याचा तुम्हीही विचार करायचा आहे. भागवताच्या कथेमध्ये पवित्र जागेमध्ये आपण बसलेलो आहोत, करायला सुरुवात केली आणि खूप अन्याय अत्याचार प्रजेवर करायला लागला. लोक त्राही त्राही करायला लागले पण कुणी घाबरून काही बोलत नव्हतं. आणि
जेव्हा त्याचा अन्याय अत्याचार अतिशय वाढायला लागला, सगळे ऋषी मुनी त्रस्त झाले, भगवंताला प्रार्थना करायला लागले, देवा आम्हाला या संकटातून वाचव. भगवंतानी आकाशवाणीच्या द्वारे सांगितलं, ऋषींनो काळजी करू नका, जेव्हा हा हिरण्यकश्यपू माझा परम भक्त प्रल्हाद याला त्रास देईन तेव्हा मी प्रकट होईन आणि हिरण्यकश्यपूचा नाश करेन. भगवंतानी हे सांगितलं, त्या आकाशवाणीवर विश्वास ठेवला, भगवत चिंतन करत ऋषी मुनी राहायला लागले. आणि त्यानंतर भागवतकार वर्णन करतात की त्या हिरण्यकश्यपूला 4 पुत्र होते. त्यातला सर्वात धाकटा होता प्रल्हाद. तो ब्राह्मण भक्त होता, सदाचरणी होता, सत्य प्रतिज्ञ होता, जितेंद्रिय होता, सर्वांवर प्रेम करणारा, समान व्यवहार करणारा होता. ब्रह्मण्यशील संपन्न हा, सत्यसंधो जितेंद्रिय हा, आत्मवत सर्वभूतेषु, सर्वांना परमात्मा स्वरूप म्हणून पाहणारा होता. असा तो प्रल्हाद अखंड नामस्मरणामध्ये रत असायचा. आणि त्या प्रल्हादाला 5 वर्षाच्या प्रल्हादाला शिकण्यासाठी म्हणून शुक्राचार्यांचे पुत्र होते, षंड आणि अमर्क. मी सांगितलंय शुकाचार्य वेगळे आणि शुक्राचार्य वेगळे. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहेत आणि शुकाचार्य हे परीक्षित राजाला भागवत सांगणारे आहेत. आणि मग त्या शुक्राचार्यांचे जे पुत्र होते षंड, आपल्या मुलाला आपण पाहावं, बरेच दिवस झालं पाहिलं नाही, म्हणून षंड आणि अमरकांना सांगितलं प्रल्हादाला माझ्याकडे घेऊन या. प्रल्हादाला षंड आणि अमरकाने आणलं. प्रल्हादाला पाहिल्याबरोबर हिरण्यकश्यपूला आनंद झाला, सिंहासनावरून खाली उतरला, प्रल्हादाला उचलून घेतलं, मस्तकाचं अवग्रहण केलं, चुंबन घेतलं, मांडीवर बसवून घेतलं आणि विचारलं, बाळ सांग बरं तुला सगळ्यात चांगली गोष्ट कोणती वाटते. तेव्हा प्रल्हाद सांगायला लागला, मोठ्या भावनेला सोडून दिलं पाहिजे, संसारातले प्राणी याच्यातच उद्विग्न असतात, म्हणून वनामध्ये गेलं पाहिजे सर्वस्वाला सोडून आणि भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आता ज्याला मारण्यासाठी आपण तप केलं, आपलंच पोरग आपल्याच मांडीवर बसून त्याचंच गुणगान करतंय, हे ऐकल्यानंतर हिरण्यकश्यपूला राग आला. पण हिरण्यकश्यपूनं आवरला आणि हिरण्यकश्यपू म्हणतो, प्रल्हाद बाळा तुला हे कुणी शिकवलं देवाचं नाव घ्यायला. हे बघ लक्षात ठेव, देवाचं नाव जिथं घेणं चालू असेल तिथून खूप 1 किलोमीटर लांबून जावं, चुकून सुद्धा ते कानावर येऊ देऊ नये. जे कोणी देवाचं नाव घ्यायला सांगतात त्यांना आपलं शत्रू मानावं, असं हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला सांगितलं. प्रल्हादाने ते काही मनावर घेतलं नाही. नंतर हिरण्यकश्यपू षंडामर्कांना म्हणतो, याच्यावर लक्ष ठेवा, याची बुद्धी फिरायला लागलेली आहे. पुन्हा काही दिवस गेले, हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला पाठवून दिलेलं आहे आणि आठवण आली एकदा पुन्हा प्रल्हादाची. प्रल्हादाला बोलवण्यासाठी म्हणून षंडामर्कांना निरोप पाठवला. षंडामर्क घेऊन आले. प्रल्हादाला पुन्हा हिरण्यकश्यपू मांडीवर घेऊन बसला. आता विचारलं, बाळ सांग बरं मनुष्यानं काय करावं. तेव्हा प्रल्हाद सांगायला लागला, बाबा 9 प्रकारची भक्ती असते म्हणे, श्रवणम कीर्तनम विष्णूला. हिरण्यकश्यपू बोलायला लागला, प्रल्हादा मी 1000 वेळा तुला सांगितलंय माझ्या समोर बसून त्या विष्णूचं नाव घेऊ नकोस, तरीही तुला माझं बोलणं समजत नाहीये. षंडामर्कांना हिरण्यकश्यपू बोलतो, तुम्ही याच्याकडे लक्ष देत नाहीये, माझा पोरगा बिघडायला लागलेला आहे, वाया जायला लागलेला आहे, विष्णूचं नाव घ्यायला लागलेला आहे. त्रैलोक्यामध्ये सगळे मला घाबरतात पण हा मला घाबरत नाही म्हणे. कुणी शिकवलं याला सगळं. षंडामी आणि अमर्क म्हणतात, नमत प्रणीतम न परप्रणीतम सुतो वदत्ते शतवेंद्र शत्रो नैसर्गिकीयम मतिरस्य राजन. याला आम्ही शिकवलं नाही, याला दुसऱ्या कुणी शिकवलं नाही, याची नैसर्गिक मती भगवंताकडे गेलेली आहे आणि आता लवकरात लवकर याचं काहीतरी केलं पाहिजे. हिरण्यकश्यपू बोलायला लागला, मी हिरण्यकश्यपू आहे, हिरण्यकश्यपू, माझा नियम सगळ्यांसाठी सारखाच असतो. ऋषी मुनी देवांचं नाव घेतात म्हणून मी त्यांना मारून टाकतो आणि माझा पोरगा जरी देवाचं नाव घेत असला तरी त्याला मारल्याशिवाय मी राहणार नाही म्हणे. आसुर कुळाला लागलेली प्रल्हाद रूपी कीड लवकरात लवकर नष्ट झाली पाहिजे, म्हणून याला आता आपण मारण्याचे प्रयत्न करू, याला मारून टाकू, लवकरात लवकर याला मारून टाका म्हणे, काही करा. हिरण्यकश्यपूला सेवकांनी विचारलं, महाराज काय करायचंय, उपाय सांगा. हिरण्यकश्यपू म्हणतो, आपल्या कोशामध्ये सैन्यागारामध्ये एक मदोन्मत्त हत्ती आहे, त्या हत्तीच्या पायाखाली प्रल्हादाला देऊन टाका. प्रल्हादाच्या मांसाचा रक्ताचा चिखल झालेला मला स्वतःच्या हाताने पाहायचा आहे.
असं म्हणल्याबरोबर सैनिकांनी लगेच त्या हत्तीला मद्य पाजलं आणि मद्य पाजल्याबरोबर तो हत्ती उन्मत्त झाला. 5 वर्षाच्या संताची दृष्टी हत्तीवर पडली. हजारो जणांना तुडवत आलेला हत्ती एका क्षणामध्ये प्रल्हादासमोर शांत झाला. हिरण्यकश्यपू गच्ची प्राण्यांना आधी महात्म्य समजले. तुम्ही विचार करा, ब्राह्मणांनी पत्र लिहिलं होतं की ही संन्यासाची पोर आहे, यांना शुद्ध करून घ्या. निवृत्तीनाथांनी ते पत्र पैठणला न्यायचं ठरवलं होतं, कारण ब्राह्मणांनी तसा आदेश दिला होता. आता जसं काशीचं विद्यापीठ आहे, पूर्वी पैठणला तसं विद्यापीठ होतं, महाराष्ट्रामध्ये ते होतं. आजही महाराष्ट्राची काशी म्हणलं जातं पैठणला. मोठे विद्वान हे पैठणमध्येच होते पूर्वी. आणि मग ते शुद्धीपत्र, ते पत्र घेऊन निवृत्तीनाथातील सगळे भावंड नागनाथ घाटावर जमलेले आहेत पैठणच्या. त्या दिवशी धर्मसभा गच्च भरलेली होती. धर्मसभेमध्ये आधीच सांगितलं होतं, कुणीतरी संन्यासाची पोरं शुद्धीपत्र घ्यायला येणार आहे. सभा गच्च भरलेली आहे. त्यात सज्जन आहेत, दुर्जन आहेत, आसुरी प्रवृत्तीचे आहेत, दैवी प्रवृत्तीची लोक आहेत. काय बोलायचं आमच्याशी? निवृत्तीनाथांनी हात जोडून सांगितलं, भूदेवा, आळंदीच्या ब्राह्मणांनी हे पत्र दिलेलं आहे, ते पत्र तुम्ही वाचावं अशी आमची इच्छा आहे. निवृत्तीनाथ पत्र देण्यासाठी म्हणून पायरी चढून वर यायला लागले. ब्राह्मण म्हणाले, थांबा थांबा, तुम्ही संन्यासाची पोरं आहात, तुम्हाला इथे येण्याचा अधिकार नाही. जेव्हा गोमूत्र शिंपडून हातामध्ये घेण्यात आलं, ब्राह्मणांनी ते वाचलं. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, ही संन्यासाची मुलं आहेत. आणि ते पत्र सर्वांना वाचून दाखवलं एका ब्राह्मणाने आणि सगळी लोक हसायला लागली. वर्णन केले संतांनी, नामदेवरायांनी. वाचिलिया पत्र हासिती सकळ, म्हणती आती कूड नाही आसी. नवते जे ऐकिले ते नेत्री पाहिले, अपूर्व ही मूले श्रीपाद. सकळ शास्त्राचा वेत्ता आहे. अहंकारानं बोलले नव्हते ज्ञानेश्वर महाराज. खरी वस्तुस्थिती सांगितलेली होती. पण आपल्या समोर एक छोटंसं पोरगं 8 वर्षाचं म्हणतंय की मला सगळी शास्त्र माहिती आहे. प्रश्न असा उद्भवला की शुद्धीपत्र घ्यायला आमच्याकडे कशासाठी? निवृत्तीनाथांनी तिथंच बोलणं बंद केलं. निवृत्तीनाथ भूदेवांना प्रार्थना करतात, ते सगळं बाजूला राहू द्या, आम्हाला शुद्धीपत्र द्या. दिल्यानंतर तो चुकीचा होता का बरोबर होता याच्याबद्दल विद्वानामध्ये फार चर्चा झाली. आणि आज ते सिद्ध झालंय की तो निर्णय हा चुकीचा होता. ब्राह्मणांनी अहंकाराने तो निर्णय दिला होता, कारण पूर्वी कधी असं घडलं नव्हतं, परत असं घडू नये याच्यामुळे हा निर्णय दिलेला होता. मात्र संन्यासाला सुद्धा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करता येतो. चुकून जर एखादी केस झाली तर त्याच्यामध्ये असं करता येतं. असा एक संस्कार आहे, त्या संस्काराचं नाव आहे घृतकुंभ संभव. घृतकुंभ संभव म्हणजे एखादा संन्यासी आहे, त्यानं संन्यास भावनेच्या भरामध्ये घेतलेला आहे, पण त्याला असं वाटतंय की आता संन्यास आपल्याला होणार नाही. म्हणजे याचा अर्थ संन्यास घ्यायचा, भरपूर इस्टेट जमा करायची, नंतर वाटायचं की चुकून आपण संन्यास घेतला, ते राहायचं नसतं. पण संन्यासी एकदा फाईटनी इकडं, एकदा फाईटनी तिकडं, असे संन्यासी झालेले. लंगोटी शिवाय कशाचाही संग्रह संन्याशांनी करायचा नसतो. कोट्यावधींचा. आणि मग ते सगळं त्या ब्राह्मणांनी निर्णय न देता सांगितलं की तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही, म्हणून तुम्ही नामस्मरण करून राहावं. त्यांनी तो निर्णय मान्य केला. ठीक आहे, नामस्मरण सगळ्याचं सार आहे, आम्ही नामस्मरण करून राहू. पण एक ब्राह्मण त्यातला खोचट होता. तो म्हणाला, चांगली नाव आहेत म्हणे तुमची, ज्ञानदेव म्हणे तुझं नाव. काय रे ज्ञानदेवा, तू असं म्हणालास की तुझा सगळीकडे आत्मा एक आहे. मला सांग, तुझ्या नावामुळे तुला असं वाटतंय का तू फार ज्ञानी आहे? आमच्याकडे एक रेडा आहे म्हणे, त्या रेड्याचं ज्ञान आहे, नाव आहे ज्ञान्या. तो रेडा तू एकच आहेस का म्हणे? मग जर तुझा आणि त्याचा आत्मा एक असेल तर आम्हाला परीक्षा करून बघायची. ज्ञानोबरायांनी सांगितलं की सगळ्यांमध्ये एकच परमात्मा भरलेला आहे. रेडियात आम्हात काही भेद पाहता किंचित नाही, आत्मा व्यापक सर्वादेही भूतमात्री सारखा. आत्मा सगळीकडे सारखा आहे म्हणे. लगेच त्या ब्राह्मणानं त्या समोरच्या रेड्याला बोलवलं. त्या रेड्याच्या मालकाला सांगितलं, घेऊन ये रे म्हणे तुला. त्या रेड्याला तिथं आणलं गेलं आणि रेड्याला आणल्याबरोबर
बरोबर ब्राह्मणांनी सांगितलं रेड्याच्या मालकाला, रेड्याला भरपूर चापकाचे फटके दे म्हणे. रेड्याला मारल्यानंतर याला त्रास होतो का बघू, म्हणजे त्याचा आत्मा एक आहे हे सिद्ध होईल. आणि मग रेड्याच्या जवळ त्याचा जो मालक होता त्याच्या हातामध्ये असूर दिलं गेलं. चापकाचे फटके रेड्यावर मारण्यात यायला लागले. फट 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 चापकाचे फटके रेड्यावर मारले जात आहेत. आणि एक फटका मारल्याबरोबर त्याचा वळ ज्ञानोबरायांच्या पाठीवर उठावा, दुसरा मारल्याबरोबर दुसरा वळ ज्ञानोबरायांच्या पाठीवर उठावा. पाठीमधून रक्त यायला लागलं. छोटीशी मुक्ताबाई, त्या मुक्ताईनं बघितलं ज्ञानोबराई छोटेसे आहेत. मुक्ताबाई ज्ञानोबरायांच्या जवळ गेली, पाठीतून येणारं रक्त पाहिलं, सगळ्या ब्राह्मणांच्या जवळ गेली आणि हात जोडले. बोबडं बोबडं बोलता येत होतं मुक्ताईला. मुक्ताई बोलायला लागली, आम्ही तुमचे अपराध काय केले, रक्त यायला लागलेलं आहे आणि तुमचे काय बरं अपराध केले नाही ना. मग यानं रेड्याच्या मुखातून वेद बोलवून दाखवावे. बोल ज्ञानदेव म्हणून कावर हात ठेवला आणि ओंकाराचा उच्चार केला. ओंकाराचा उच्चार केल्याबरोबर संपूर्ण पृथ्वीमध्ये स्पंदन जाणवायला लागली. सगळे पशु पक्षी शांत झालेले. आणि ज्ञानोबरायांनी रेड्याला सांगितलं, महिषराज तुमच्या मुखातून या भूदेवांना वेद ऐकायचे, वेद बोला, वेद बोला. म्हणून ओंकाराचा उच्चार केल्याबरोबर रेड्याच्या मुखातून वेद बाहेर पडायला लागले. आणि सगळी नागनाथ घाटातली सभा ज्ञानोबरायांच्या चरणी झुकली, नतमस्तक झाली. निंदा करणारे सगळे जय जयकार करायला लागले. ज्ञानेश निंदा करणारे सगळे आता जय जयकार करतायत. नदी व्हायची थांबलेली आहे, पशु पक्षी शांत झालेले आहेत. सत्य लोकामध्ये ब्रह्मदेवानी संहिता काढलेली आहे. ज्ञानोबरायांची तेजपुंज मूर्ती बघून ब्रह्मदेवानं साष्टांग नमस्कार घातलेला आहे. नागनाथ घाटावरच्या सर्व लोकांकडे कृपा दृष्टीनं माऊलीनं पाहिलं आणि सर्वांनी जय जयकार केला. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वरेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा 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 ओम नमो श्री. ज्ञानोबराय एका रेड्याला समजले पण माणसाला नाही समजले. म्हणजे माणसाची बुद्धी कशी असेल लक्षात घ्या. तसं प्रल्हादाला पाहिलं आणि प्रल्हादाचे विषानं त्याचं शरीर भरून गेलं पाहिजे, तडपडून तडपडून प्रल्हाद मेला पाहिजे. जगातले सगळे विषारी सर्प एका खोलीमध्ये जमा केले आणि जमा करून 5 वर्षाच्या प्रल्हादाला सैनिकांनी धरला, त्या खोलीजवळ आणलं. हिरण्यकश्यपू मागे उभा आहे. खोली सर्पानं भरून गेलेली आहे आणि प्रल्हादाला सांगितलं जा आतमध्ये. खोलीचं दार उघडलं. दार उघडल्याबरोबर सगळ्या सर्पांनी प्रल्हादाला पाहिलं. पाहिल्याबरोबर
सर्वांनी प्रल्हादाला येण्यासाठी वाट करून दिली. गोल मध्ये अंतर ठेवलं आणि बाकीचे सगळे बाजूने थांबले. प्रल्हादाला मध्ये बसवून घेतलं. सर्वांनी माना झुकवल्या. प्रल्हादाला नमस्कार केला. हिरण्यकश्यपूनं दार लावून घेतलेला आहे. मर म्हणे आता प्रल्हाद आतमध्ये गेलेला आहे. सर्व सर्पांना प्रल्हादानी नमस्कार केलाय. अरे वा, आजपर्यंत मी एकटा नामस्मरण करत होतो, आता एवढे जण माझ्या बरोबर आहेत म्हणे. नामस्मरणाला आणखी मजा येईल असं म्हणून प्रल्हाद नामस्मरण करायला लागला. सगळे सर्प माना डोलवायला लागले, मजा वाटायला लागली. सुंदर नामस्मरण सुरू झालं. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले. नामस्मरण वाढतच आहे. काही कळेना काय करावं. हिरण्यकश्यपू म्हणाला, आत काय चाललंय बघू तरी. सैनिकांना सांगितलं, उघडा दरवाजा उघडल्याबरोबर सुंदर नामस्मरण ऐकलं. हिरण्यकश्यपूने नामस्मरण ऐकलं. सर्प डोलायला लागले, प्रल्हाद डोलायला लागला, हिरण्यकश्यपूही डोलायला लागला. वा वा, चांगलं वाटतंय म्हणे नामस्मरण. ते सैनिकांनी बघितलं, महाराज तुमच्या शत्रूचं नामस्मरण चाललंय, डोलताय कशाला. अरे 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 थांबवा म्हणे. थांबले मग सगळे. आणि मग एकदम हिरण्यकश्यपू ओरडला, काय रे प्रल्हादा, भीती वाटत नाही का तुला. आणि हिरण्यकश्यपूनी जेव्हा बोलणं केलं, सगळ्या सर्पांनी आपल्या माना हिरण्यकश्यपूकडे फिरवल्या. सगळेच्या सगळे हिरण्यकश्यपूच्या मागे लागले. हिरण्यकश्यपू पुढं काय पळायला लागलेला आहे. बचाव. आणि हे सगळे सर्प मागे लागलेले आहेत. हिरण्यकश्यपू पुढे धावतोय, सर्प मागे धावतायत. हिरण्यकश्यपू बोलतो, याच्या मालकाला बोलवा, ज्याचा त्याचा साप घेऊन जायला सांगा, माझी व्यवस्था दुसऱ्या महालामध्ये करा. सर्प जर मला चावले तर काही खरं नाही. आणि भीतीनं हिरण्यकश्यपूचा बीपी इतका वाढला की काही विचारूच नका. आणि मग दुसरीकडे जाऊन राहावं लागलं 8 दिवस. जरी झाला संन्यासी, माध्यान्नासी तोंडवासी. म्हणून आता एक काम करू, याला जेवायलाच द्यायचं नाही म्हणे. मग तरी हा देवाचं नाव सोडून देईल. मग काय केलं, एका अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवलं आणि कयाधूला सांगितलं, खबरदार जर प्रल्हादाला जेवायला देशील तर. सैनिकांना आज्ञा दिली, कुणी याला जेवायला द्यायचं नाही म्हणे. असं म्हणल्याबरोबर त्याला एका अंधाऱ्या कोठडीमध्ये टाकून दिलं. प्रल्हाद आतमध्ये जाऊन बसला. प्रल्हाद म्हणाला, आतापर्यंत भजनामध्ये विक्षेप होत होता, आता इथं विक्षेप करायला कुणी येणार नाही. म्हणून प्रल्हादानं हात जोडले आणि प्रल्हादाचं भजन सुरू झालं. ओम श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण, नारायण नारायण. लक्ष्मीला लक्ष्मी, जगातले सगळे जीव जेवलेले आहेत का, भोजन केलेलं आहे का सर्वांनी. लक्ष्मीनं सांगितलं, देवा सगळे जेवले आहेत, तुमचा भक्त प्रल्हाद मात्र उपाशी आहे. हे ऐकल्याबरोबर भगवंतांनी ताट तसंच सरकवलं आणि परमात्मा म्हणतात, हे सांगायला तू इथं थांबलीस कशाला, आधी प्रल्हादाला भोजन घालून ये. असं म्हणल्याबरोबर लक्ष्मी माता वैकुंठामधून ते ताट हातामध्ये घेतलं सोन्याचं आणि सुवर्णाचं ताट हातामध्ये घेऊन त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये प्रगटलेली आहे. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्र मळांची वृष्टी व्हायला लागली. लक्ष्मी मातेला पाहिलं, प्रल्हादाने नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर लक्ष्मी माता म्हणते, बाळ भूक लागली असेल ना, जरासं भोजन करून घे. लक्ष्मी खाली बसली, प्रल्हादाला मांडीवर बसवलं. हातामध्ये ताट आहे, त्या ताटामध्ये भाताचा घास घेतला, प्रल्हादाला भोजन घातलं. आता साक्षात जगत जननीनं भरवल्यावर कसं पोट भरलं असेल, काय अमृतासारखं भोजन असेल. एका घासातच तृप्ती झाली. आणि लक्ष्मी मातेच्या डोळ्यातूनही आणि प्रल्हादाच्या डोळ्यातूनही अश्रू यायला लागले. लक्ष्मीनं अश्रू घातलं आणि अंतर्धान झाली. अंतर्धान झाल्याबरोबर आता भोजन केल्यावर भजनाचा आवाज आणखीनच वाढला, गोड यायला लागला, सुंदर. हिरण्यकश्यपूला वाटलं, हा जेवल्यासारखं कसं काय बोलायला लागलाय, बघाव तरी आत काय चाललंय. दार उघडलं तर सगळ्या कोठडीमध्ये मोहरांचा पाऊस, कमळाचा पाऊस पडलेला. विचारलं, इथं कोण आलं होतं, कुणी तुला भोजन घातलं.
प्रल्हादाने सांगितलं, ज्यानं आईच्या उदरामध्ये माझं भोजन तयार केलं त्यानंच मला भोजन घातलं म्हणे. आता हिरण्यकश्यपूला फार भीती वाटायला लागली. हिरण्यकश्यपू म्हणतो, दुर्जनाकडून सज्जनाचा वध होत नाही, म्हणून सज्जनानेच सज्जनाचा वध केला पाहिजे. दुष्ट माणसं सज्जनातच भांडणं लावून देतात, कारण दुर्जन सज्जनाला मारू शकत नाहीत, म्हणून सज्जनच एकमेकामध्ये लढून मरून जावेत असा प्रयत्न दुर्जनाचा असतो. म्हणून ओळखायला शिकलं पाहिजे आपलं कोण आणि परक कोण. लक्षात घ्या.